एवढा वेळ सुनबाईंजवळ बसल्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही। याने काही सिद्ध होत नाही। आम्हाला काही सिद्ध करायचं नाही। जाऊबाई साहेबांना भेटायला आलो होतो, उठवेना म्हणून थांबलो। भारीच हो कळवळा। एवढा कळवळा तुमच्या तीर्थरूपांनी दाखवला असता तर आमच्या लेकाचे प्राण तरी वाचले असते। म्हाळसाबाई, तुम्ही आलात? हो, पण हे काय? वर्दी नाही, नगारे नाही, थेट इकडं? हो, आम्ही वर्दी द्यायलाच आलोय। वर्दी आणि तुम्ही का? बाकीचे कुठे गेले? मधल्या बाई का आमच्या समोर यायला लाजतायत का? बाकी कोणाचा धीर होत नव्हता म्हणून आम्हीच तुम्हाला घेऊन जायला आलोय। चला। आलोच। आई रेणुके समोर दिवा लावतो आणि येतो। अहो राहू द्या। अहो राहू दे काय? आम्हाला अस्वस्थ वाटत होतं म्हणून इकडं आलो। दौलताबादेत तुमच्यावर दगा फटका होणार नाही ना या विचारानं मन कावरं बावरं झालं होतं। रात्रभर इथं बसून होतो आणि बघा, आई रेणुकेनं तुम्हाला सुखरूप परत आणलं। अहो, दिवा लावायचा नाही। अहो पण काय एवढी का घाई आहे? आम्ही सांगतोय ना, मग काही विचारू नका। चला। दत्ताजीराजे, हो उठा। अहो लहानपणी दुपट्यात कधी स्वतःला गुंडाळून घेतलं नाही। लगेच हात बाहेर काढायचे आणि नाचायचे। आणि आता काय असं निश्चित पडलंय तुम्ही? तेही 4 चौघात बरं दिसतं का? थोरल्या आल्यात तुमच्या। चला उठा बघू। दत्ताजीराजे, थोरल्या बाई उठा। थोरल्या बाई, दत्ताजीराजे उठा। आपले दत्ताजीराजे आम्हाला। माहितीये, आमचे दत्ताजीराजे कधी सुटणार? दत्ताजीराजे उठा हो। एकदा बघाव तुमच्या उकडे। दत्ताजीराजे उठा। उठा।
मध्ये आणताय? हो का? मग कोणाला मध्ये आणू? तुम्हीच सांगा ना. बरं, नाही आणत त्यांना मध्ये. मग आमच्या संभाजी राजांना कोणी मारलं ते सांगा ना. आम्ही ऐकलं ते चुकीचं आहे का? सांगा. दत्ताजी दादासाहेबांनी तरी आपल्या संभाजी दादासाहेबांचा कुठे काय गुन्हा केला होता? लाज नाही वाटत तुम्हाला हे बोलायला? नजर वर करून बघू नका आमच्याकडे. तुमच्याच आबासाहेबांनी आमच्या लेकाला जीवे मारलं, तेवढंच बोला फक्त. सोयराबाई, आवरा स्वतःला. हम समझ नहीं पा रहे हैं मंबाजी राजी। कासिम खान, आप कुछ समझे? अगर आप समझ गए हो तो हमें भी बताओ कि इन्हें अफसोस हो रहा है या फिक्र? मंबाजी राजे को बीते हुए कल के बारे में अफसोस है और आने वाले कल के बारे में फिक्र। सुभान अल्लाह, कितनी आसानी से आप इनके जज्बातों को समझ लेते हैं। हाँ हाँ, तो मंबाजी राजे बताइए, आपने यहाँ आने की, खासकर आपके यहाँ हादसा हुआ है, तब यहाँ आने की जहमत कैसे की? वजीर आजम मियान राजू आपके यहाँ आने का सबब जानना चाहते हैं। अब मरहूम संभाजी राजे जाने के बाद उनकी जहागिरी हमारे नाम पे की जाए, बस ये अर्जी लेके आए। हुजूर, हुकूमत का परचम लहराना है तो हमारे ईमान का जुड़ना भी लाजमी है। कासिम खान, खुलकर ऐसी बात करना, वाह! ऐसा साहस तो काबिल तारीफ है। इन मरहट्टों से बाकी सब ने ये सीखना चाहिए। इज्जत अफजाई का शुक्रिया। गुस्ताखी माफ हो हुजूर, लेकिन आपने हमारे ख्वाहिशों के बारे में कुछ नहीं फरमाया। मसला ही तो ख्वाहिशों का है। आप चाहें तो वजीर आजम होने की भी ख्वाहिश रख सकते हैं, इसमें गलत नहीं है। नहीं नहीं, हम अपने हौसले इतने भी बुलंद नहीं करेंगे कि जिसका बोझ हम सह नहीं पाएंगे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हम बेशक आपकी अर्जी पर गौर फरमाएंगे और जल्द से जल्द आपको इत्तला करेंगे। जी बहुत बहुत शुक्रिया। इजाजत। कासिम खान, इन्हें इनके भाई के मरने का जरा भी अफसोस नहीं है, बस फिक्र है तो जागिरी की। आप भी यही सोच रहे थे? तौबा तौबा, ये बात हम सपने में भी नहीं सोचेंगे। किसी ने कहा आपके फर्जंद फतेह खान ने हमारे निशाने के हाथी से छेड़खानी की। नहीं तो हम ये बात अभी अभी सुन रहे हैं। हुजूर, किसी की साजिश हो सकती है, मगर हमारे फर्जंद उसमें नहीं थे, ये हम यकीन के साथ कह सकते हैं। वरना एक हाथी ऐसे ही हलचल क्यों मचाएगा? ये भी तो सोचने वाली बात है। आपकी इशारत समझ गए। इस मसले की छानबीन हम खुद करेंगे। आप ये समझ लीजिए कि हमारे दो हाथ आपस में लड़ेंगे तो नुकसान किसका होगा? हमारा होगा ना? जी बिल्कुल दुरुस्त, हमारा ही नुकसान होगा। फिर ये हमारे मनसबदार एक दूसरे को मारने के लिए उतारू हो जाएंगे तो कयामत आ जाएगी।
लोक आवरा. दत्ताजींच्या मरणाचा सूड आम्ही पुरेपूर घेतलाय. आता जावई मध्ये आले त्यात आमचा काय दोष होता? झालंय सांगून. पण मग तुम्ही काहीच बोलत नाहीये. त्या क्षणी तुम्ही तसं वागलात, ते घडून केलं, मान्य. पण अजूनही त्याचंच समर्थन करायचं का? तुम्ही असे नव्हतात. सगळ्यांचा विचार करायचा तुमच्याकडूनच शिकलो आम्ही. पण इतक्या वेळात तुम्ही जिजांबद्दल, त्यांच्यावर गुदरलेल्या परिस्थितीबद्दल चकार शब्द काढत नाही आहात. जिजांचं काय? त्या यात कुठे? त्याच तर दोन्ही घराण्यांना जोडून आहेत ना. मग त्यांचा विचार नको करायला. आपल्याबद्दलचे, दत्ताजींबद्दलचे, तुमच्याबद्दलचे सगळे बोल वेरुळात कोणाला ऐकावे लागत असतील? जिजांनाच ना. हो, आणि आता अवस्था काय आहे त्यांची? 2 जीवांच्या आहेत त्या. हे सगळं कसं सहन करत असतील याचा विचार नको करायला? तुमचं म्हणणं तरी काय? स्पष्ट सांगा बरं. दिवस कार्य झाल्यावर आपल्याला तिथं जायला हवं. जे घडून गेलं त्याबद्दल उमाबाईंची आणि सगळ्यांचीच माफी मागायला हवी, जिजांचा संसार सावरण्यासाठी. आपल्याला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये, ते बाजूला ठेवायला हवं. तुम्हाला पटलेलं दिसत नाही. ठीक, पण आम्ही जाणार. मला तुम्ही राजा नाही जी, म्या गोदा आहे. गोदा तू आहेस होय? आम्हाला बसल्या बसल्या कधी डोळा लागला कळलंच नाही. हे काय पहाट होत आली जी. आणि स्वारी कोण जाणं? थोरल्या बाईसाहेबांच्या दालनात असतील. नाही, आता जाऊ नका, पुण्यांदा सुरू होईल. तुम्ही बसा, मी दूध घेऊन येते. नाही नको, पाड्यात चूल पेटली नाही आणि दूध म्हणजे. मी नाही बोलूच नका जिजाका. आता त्या 2 जीवांच्या हायसा. तुम्ही बसा, मी ही गेले आणि ही आले. हुजूर खुदा की बनाई हुई कुदरत है, हमें भरोसा रखना होगा. अरे ये सब कुछ जो उल्टा पुल्टा हुआ है, ये अल्लाह ताला ने किया है? बिल्कुल नहीं हुजूर. लेकिन ये जो दूरियां बनी हुई हैं, ये हमारे चाहने या ना चाहने से नहीं हुई हैं. हमारा यकीन मानिए, इसमें भी खुदा का कोई ना कोई मतलब जरूर होगा. कैसे?
हुजूर वो तो मौलवी इसे ज्यादा खूबसूरती से बता सकते हैं, मगर हुजूर हमें ये लगता है कि जो चीजें हमारे लिए ना बनाई हो उसे खुदा हमारे रास्ते से जरूर हटा देता है। लखू जी राजा वापस आने पर हमें बड़ी उम्मीद लग रही थी, हमें दिल से खुशी हुई थी। जी हुजूर, आपने भरोसा रखा था, मगर आज के जमाने में भरोसा इस लफ्ज का कोई वजूद नहीं रह गया है हुजूर। नहीं, ये हमें मंजूर नहीं। भरोसा ना हो तो हमारा एक कदम भी आगे नहीं जाएगा। दाएं पैर को भरोसा होता है कि अपने बाद बायां पैर भी आने वाला है। बिल्कुल दुरुस्त है हुजूर, बिल्कुल दुरुस्त। मगर इस भरोसे को ये मराठे ना जाने क्या समझ बैठे हैं। पाशा हजरत ने भरोसा किया है तो इसका मतलब ये तो नहीं कि वो अपने आप को खुदा समझे। हुजूर हम तो कहते हैं अच्छा ही हुआ कि इनमें लड़ाई हुई और इनके लोग आपस में मारे गए, नहीं तो ये शाहजी राजे और लखूजी राजे इस बात का जरूर नाजायज फायदा उठाते हुजूर। नाजायज फायदा? वो कैसे? ये सब मराठे एक होकर इस तख्त को इत्मीनान से पलट सकते हैं हुजूर। तुम्ही स्वारींना म्हणालात वेरूळला जाऊन माफी मागू. हो म्हणालो, पण तुमच्यापर्यंत पूर्ण आलेला दिसत नाहीये. एकतर आम्ही असं नाही म्हणालो की आपण लगेच उद्याच जाऊया. दिवस कार्य झाले की जाऊया असं म्हणालो. मधल्या बाई अहो, आपल्याला काय वाटतं, मग ते चूक की बरोबर त्याला महत्व नाही. जिजांचा संसार टिकवण्यासाठी सगळं बाजूला ठेवून आपल्याला तिथं जायला हवं असं आम्ही म्हणालो. थोरल्याबाई, दत्ताजी तुमच्याच उदरात वाढलेत आणि तरीही तुम्ही असा विचार करू शकता. जिजांना सुद्धा ह्याच उदरात वाढवलंय. अहो, दत्ताजींसाठी आम्ही कोपऱ्यात आसवं गाळत बसू, काय फरक पडणार आहे कोणाला? जिजा, अहो त्यांना सावरायला गेलो नाही ना तर त्यांचं काय, त्यांची काय अवस्था झाली असेल याचा विचार करा. आम्हाला विश्वासच बसत नाहीये. तुम्ही खुद्द दौलताबादला असतात तर तुम्हालाही चीड आली असती. हो, आम्ही त्यांना आमची मुलगीच मानतो, पण आम्हाला तेव्हा राहावे ना. मुलगी मानणं आणि मुलगी असणं हाच फरक आहे मधल्या बाई. म्हणजे आम्ही आता परक्या झालो, उपऱ्या झालो? नाही, पण जिजा तिथं आल्या होत्या तेव्हा त्यांना बोल लावून तुम्हाला काय मिळालं? अहो, त्या सुद्धा सासूरवाशीण आहेत. त्यांच्याकडे सुद्धा तेवढंच दुःख झालं असणार. आणि तरीही त्या आपल्या थोरल्या बंधूंना बघायला येतात. तेव्हा त्या किती अडचणींना सामोऱ्या जाऊन आल्या असतील याचा विचार केलात तुम्ही? स्वारींचं ठीक आहे, हो स्वारी पुरुष आहेत, पण तुम्ही स्त्री आहात. पण तुम्ही त्यांचं मन जाणलं नाही. तुम्ही फक्त स्वतःच्या रागाला वाट करून दिलीत. आम्हाला हा विचार पटत नाही.
आम्ही माणूस आहोत, देव नाही. देव म्हणून विचार करूच नका मधल्या बाई. एक आऊ म्हणून करा, मग पटेल तुम्हाला. काल दालनात सुद्धा यावंसं वाटलं नाही. आज आतापर्यंत कुठं होता? आमची जराही याद आली नाही. तुम्ही बोलतही नाही, बघतही नाही. म्हणजे तुमच्या लेखी आमचं काही अस्तित्वच नाही असं समजायचं का? एकदाचं काय ते सांगून तरी टाका. आम्हाला काहीच बोलायचं नाही. असं कसं चालेल? आम्ही वेरूळ सोडून दौलताबादला गेलो, हा आमचा गुन्हा झाला, आम्हाला कबूल आहे. पण त्याबद्दल आम्ही तुम्हाला परत परत सांगून झालंय. तरी तुम्ही ते मनात ठेवणारच आहात का? नाही, ते नाही. मग काय अडचण आहे बोलायला? ते तरी सांगा. काही नाही. हत्ती पिसाळला, कुणा खंडागळे सरदाराचा हत्ती पिसाळला हा आमचा दोष आहे का? ती वाट अरुंद होती हा आमचा दोष आहे का? हत्तीनं दत्ताजी दादासाहेबांच्या शिबंदी मधली माणसं तुडवून मारली हा आमचा दोष? दत्ताजी दादासाहेबांनी चिडून हत्तीची सोंड कापली हा आमचा दोष आहे का? संभाजी दादासाहेबांनी दत्ताजी दादासाहेबांवर तलवार चालवली हा आमचा दोष आहे? हा आमचा दोष आहे की आबासाहेबांना वाईट वाटलं आणि त्यांनी हा असा सूड उगवला, हो ना? अहो, या सगळ्यात आमचा काय दोष आहे ते तरी सांगा. हत्ती कुणाचा, लढलं कोण आणि मारलं कोण गेलं, यात आमचा काय दोष आहे ते तरी सांगा. सांगा. हे सगळं असं बोलून काय साध्य करताय तुम्ही? आमच्या आतड्याचा पीळ जाणवत नाहीये का हो तुम्हाला? बरं, आम्हाला सांगा, आमचं सगळं चुकीचं, सगळ्यांचं सगळं चुकीचं, फक्त तुमचंच रास्त. मग तुम्हीच सांगा. मुक्कामी तुम्हाला शुद्ध आली तेव्हा पहिल्यांदा तुम्ही काय म्हणालात? सांगा. त्यांना बोलवू नका. आम्ही त्यांना तोंड दाखवू शकत नाही. तोवर तुम्हाला आमचं सगळं पटत होतं. संभाजी दादासाहेब गेले आणि सगळी नजर बदलली. अभि चुकीच्या, आमचे आबासाहेब चुकीचे, सगळं चुकीचं झालं. हा, अजूनही तुम्हाला आमचाच राग येतोय ना? आमच्याशी बोलायची इच्छा होत नाहीये ना अजूनही?
घ्या ही समशेर आणि आम्हाला आणि आपल्या वंशाला दोघांनाही एकदाच संपवून टाका. काय करायचं जिवंत राहून? बाकीचे बोलतात ते बोलणारच, आणि तुम्हालाही आमच्याशी बोलायचं नसेल तर आम्ही जिवंत असलो काय आणि नसलो काय, घ्या ही समशेर आणि संपवून टाका एकदाच. का आमची कसोटी पाहत होता? तुम्हाला हे पटत होतं ना? तुम्ही मुत्सद्दीपणाने न बोलता थेट बोललात. ते आम्हाला स्वीकारायला जड जात होतं. मग आम्ही तुमच्याशीही मुखवठा घालून बोलावं असं वाटतंय का? जे आहे ते जसं वाटेल तसं आम्ही बोलायचंच नाही. बोलायचं. आमच्याशी जे वाटतंय ते अगदी जसंच्या तसं बोलायचं. आम्हाला पचायला जड जाईल, पण मग त्यावर कोणताही वरख नसेल. आम्ही अजूनही त्या काही क्षणात घडलेल्या भीषण घटनेचा विचार करतो आहोत. कोणाच्या मनात काय आलं असेल? ताजी दादासाहेबांच्या, संभाजी दादासाहेबांच्या, आबासाहेबांच्या आणि आमच्या. कोणालाच विचार करण्याची संधी मिळाली नाही. तशी संधी मिळाली असती तर आधी विचार झाला असता, आणि मग विचार विवेकीपणातून आधी डोक्यात आणि मग कृतीत उतरला असता. पण तेच तर झालं नाही. यातून कोणाला काय मिळालं? सगळ्यांनी फक्त गमावलं. खरंय. राज, थोरल्या बाईसाहेबांनी बोलवल्याची. आम्ही आहोत ना? चालेल ना? यापूर्वी सगळे एक दिलानं कारभार सांभाळत होते. यापुढेही तसंच व्हावं असं आम्हाला वाटतं. जे घडलं ते अतिशय वाईट आणि दुर्दैवी होतं, पण ते टाळता आलं असतं.
पण त्यावर आता बोलून काहीही बदलणार नाही. टाळलं असतं, बदललं असतं, असं घडलं असतं तर, तसं घडलं असतं तर, या गोष्टींचा आपण सगळेजण मनात शेकडो वेळा विचार करतोय आणि तो होतच राहणार. पण त्यावर सगळ्यांनी एकत्र जमल्यानंतर बोलण्याची आवश्यकता नाही. एक गोष्ट सगळ्यांनी समजून घ्यायला हवी. कालचक्र कोणालाही उलट फिरवता आलं नाही. त्यामुळे यापुढे एकमेकांमध्ये दुस्वास नाही तर विश्वास असायला हवा. आम्हाला वाटतं चला पुरे आता. जाऊबाई, आम्हाला असं वाटतं तुम्हाला जे सांगायचं होतं ते सांगून झालंय. अजून कोणीही शिकवू नये. सुनबाई चला. चला. अहो साहेब, तुम्ही का अस्वस्थ होताय? जाऊबाई जे बोलल्यात ते तेवढं सोपं नाहीये. आणि ते तेवढंच नाहीये, त्यात दुसरं काहीतरी नक्कीच आहे. हा, ते काकी साहेब म्हणाल्या कालचक्र उलट फिरवता येत नाही. बरोबर, कालचक्र कसं उलट फिरवता येईल? आता त्या कशा बरोबर आहेत हे पटवून देऊ नका आम्हाला. त्या जिजाबाईंचा चेहरा रोज रोज दिसणार. आमच्या सुनबाईच काय, आम्ही सुद्धा हे विसरू शकणार नाही की लखुजी राजांनी संभाजी राजांना मारलं. आणि आम्ही विसरूच शकलो नाही ती जखम भरणार कशी. रोज रोज त्या जखमेवरची खपली निघत राहणार. हातीच्या एवढंच ना, मग सोपं आहे. मागे वजीर आजम मियान राजूंनी सांगितलेला मार्ग निवडू, वाटण्या करू, मग तो रोज कोण दिसणार नाही. काही चुकलं का आमचं? संभाजीराज, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आमच्याच उदरातून निपजलात ना, मग थोडं सुद्धा डोकं चालवू नये. अहो, आता तुम्हीच म्हणाला जखम भरणार नाही, रोज रोज खपली निघेल, म्हणून उपाय सुचवला. याचे परिणाम कोण बघणार? वाटणी केली, पुढे काय? सांगा ना, पुढे काय? अहो, कुणाला धीर द्यावा हेच कळणं झालंय. इकडं आड आणि तिकडे हिर अशी गत झाली आहे बघा. इकडं आड तिकडे हिर नाही, इकडं आग आणि तिकडं फोफाटा झालाय. मी जे बी बोलेल ते खोडायचं असं ठरवलंय का तुम्ही? नाही रे गड्या, नाही. अरे वखूतच तसं आलाय. सगळ्या सोयऱ्यांना बी आपले शब्द वाकडेच वाटते. वखत कवा जाईल ना असं झाले बघ आता. खरं आहे. बरोबर माझे काका, ह्यो तुटलेला सांदा जोडायचा कसा? हे 30 कार्य संपून जाऊ दे. दोघं बी लई मोठ्या मानाचे आहे. गोळ घालण्यापरीस मेळच घालतील बघ.
तुमच्या वाट्याला जे येईल त्यात तुम्ही आरामात लोळत राहाल. आणि इकडे शहाजीराजे, त्यांच्या मनगटात धमक आहे. ते मनसब वाढवत राहतील आणि मुलखावर राज्य करत राहतील. आणि तुम्ही त्यांनाच सारा भरत बसाल, मुजरा सुद्धा कराल. तुम्ही हे असं टोचून बोलू नका. जे काय आहे ते सरळ सांगा. संभाजी दादासाहेबांच्या मनसबीचं पुढे काय? ते वजीर आजम मियान राजूला भेटलो होतो. हो म्हणाले, मदत करतो असं म्हणाले. तोंड देखले अक्षता लावल्या आणि तुम्ही हुरळून गेलात. त्याचा पाठपुरावा कोण करणार? जरा लक्ष द्या त्याच्याकडे. आणि हो, वाटण्या करून तुम्ही नुकसानच पदरात घ्याल एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून हा विचार मनातनं काढून टाका. आप दोनों भी हमें उलझन में डाल रहे हो. बादशाह हजरत का इकबाल बुलंद हो, मगर ये रास्ता हुजूर आप ही ने बताया है. मराठा बारगिरों को सर पर बिठाने का ताज्जुब है. हुजूर ये नामुमकिन है. हुजूर गुस्ताखी माफ हो, लेकिन ये नामुमकिन है. बादशाह रहमदिल से सोचते हैं और आपकी गुस्ताखी हमेशा मुआफ करते हैं वजीर आजम मियान राजू. मगर ये रास्ता हमें हुजूर ने ही बताया था, मुल्क की हिफाजत के लिए और मुगलिया सल्तनत का डटकर सामना करने के लिए. मराठा बारगिरों को बांध के रखना इसी में अक्लमंदी है. पर पाशा हजरत से हमारी बात हुई थी, तब तो वो हमारी बात पर गौर फरमा रहे थे. वजीर आजम होकर आप ऐसी बातें करते हैं जनाब. गौर फरमाना मतलब कबूल करना तो नहीं होता. बस बस. हम इस नतीजे पर आए हैं कि रियासत की भागदौड़ उनके बगैर अधूरी है. मराठों के बिना तो फिर हुजूर वजीर आजम का रुतबा उन्हें ही दिया जाए. आप बादशाह की बात को गैरअंदाज कर रहे हैं. उनका ये मतलब नहीं है. मतलब इतना ही सीधा साधा है. मराठों को जोड़कर रियासती मसले सुलझाए जा सकते हैं, तोड़कर नहीं. जी, पाशा हजरत का हुक्म सराखों. लखुजी राजे और शाहजी राजे, उनको फिर से बुलाया जाए, उन्हें फरमान भेजा जाए. हुजूर के फरमान का इसरार होगा. आम्ही काहीच मुद्दाम म्हणून केलं नाहीये. आम्हाला खरंच त्रास होत होता. असं का? नाही ठीक आहे. अगं आता तुम्ही बघाच आम्ही काय करतो. अहो आमचा असा अवमान आतापर्यंत कुणी केला नव्हता. जिजाका, ते थोरल्या बाईसाहेब आले. ते त्यांना वर्दी देण्याची गरज कधीपासून वाटू लागली? या म्हणावं. आम्हाला त्यांच्या सूनबाईंची तक्रार करायची आहे. साहेब, तुम्ही आलात होय? मग तुम्हाला कोण वाटलं? उमाबाई?
आमचं चुकलं राजे, पण आमच्या स्वारींच्या चुकीची शिक्षा आमच्या जिजांना देऊ नका.